एक प्रकारे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते. कसं बघता, कारण जुन्या कार्यालयामध्ये आम्ही भरपूर वेळा आलो होतो, आता नवीन कार्यालयामध्ये आलेलो आहे, कसं बघता एकूण सगळ्या? कसं आहे की परवांच्या दिवशी 22 तारखेला मी माझ्या ग्वाहागर विधानसभा मतदारसंघातल्या शाखा प्रमुखांचा एक मेळावा घेतला आणि उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती लढवण्यासंदर्भात आपण कसं तयार असलं पाहिजे या संदर्भामध्ये तो मेळावा पार पाडला. त्यानंतर मी काल चिपळूण विधानसभा मतदारसंघातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी बोलवलं होतं आणि तिथं देखील चिपळूण नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती कशा प्रकारे लढवावी याच्यावर आम्ही चर्चा विनिमय केलं. आणि त्यानंतर माझा चिरंजीव विक्रांत आम्ही घरी गेल्यानंतर म्हणाला की पप्पा आता आपलं कार्यालय जवळजवळ तयार झालंय, तर त्याचं उद्या उद्घाटन करूया. मी म्हटलं ठीक आहे करूया. तर तो म्हणाला उद्या आईचा वाढदिवस आहे आणि उद्यासारखा महत्वाचा दिवस दुसरा कुठला असू शकणार नाही, म्हणून अचानकपणे मी आज या पुन्हा कार्यालयामध्ये म्हणजे नूतनीकरण केलेल्या कार्यालयामध्ये, हे कार्यालय पूर्वी 16-17 वर्षापूर्वी बांधलेलं होतं, तर ते नूतनीकरण केलेल्या कार्यालयामध्ये उद्याच आपण बसण्याचा मुहूर्त करूया असं सांगितलं. एका बाजूला पत्नीचा वाढदिवस, एका बाजूला आपल्या कार्यालयामध्ये पुन्हा आपण बसून आपलं कामकाज सुरू करणार आणि सध्या निवडणुकाचं वारं वाहतंय, या पार्श्वभूमीवर हा सगळा योग जुळून यावा याचा निश्चितपणे मला आनंद आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीवर निवडणुका जवळ येतात, शाखा प्रमुखांचा मेळावा कशा पद्धतीचं उद्धव बाळासाहेब ठाकरे जाणार आहे, कशा पद्धतीची तयारी सध्या तुमच्याकडून होते? कारण त्या पद्धतीनं कोकणामध्ये एकमेव नेतृत्व तुमच्याकडे बघितलं जातं, आशेने लोक बघतात. असं की कोकणामध्ये लोक जर माझ्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं एक नेतृत्व म्हणून जर माझ्याकडे आशेनं बघत असतील तर माझी जबाबदारी ही वाढलेली आहे आणि म्हणून ती आपली जबाबदारी पार पाडण्याकरता आपण सज्ज असलं पाहिजे. आणि सज्ज असायचं असेल तर सध्या अतिशय भ्रष्ट अशा प्रकारचा राजकीय कारभार सुरू आहे. निवडणुका आता आपले कार्यकर्ते, आपल्या विचारांचे कार्यकर्ते तयार करून जिंकण्याच्या ऐवजी प्रचंड असा भ्रष्टाचाराचा पैसा वापरून आपले उमेदवार विजयी करायचे, निवडणुका जिंकायच्या आणि त्याचबरोबर इथेही आपल्याला जर यश आलं नाही तर दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले लोक यांना सरळ सरळ अमाप पैसा देऊन विकत घ्यायचं, ही आता एक नवीन प्रॅक्टिस आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू झालेली आहे. तिला तोंड तर द्यावंच लागणार आहे आणि तिला जर तोंड द्यायचं असेल तर या सगळे पैसे, दडपशाही, दादागिरी, भ्रष्टाचार या सगळ्याला तोंड देणारा फक्त आणि फक्त म्हणजे एकच उपाय आणि उपचार असू शकतो, तो म्हणजे पक्षाचे लढवय्ये, प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते तयार करणं, हाच माझ्या दृष्टीने एकमेव उपाय आहे आणि ते आम्ही करण्याचं काम सुरू केलेलं आहे. एकीकडे माजी खासदारांनी देखील चिपळूणमध्ये बैठक घेतलेली आहे आणि तुम्ही देखील शाखा प्रमुखांची बैठक घेतलेली आहे. त्यांनी आगामी निवडणुका लक्षात घेता जोरदार मोर्चेबंदी या ठिकाणी सुद्धा चिपळूणमध्ये नक्की शेवटी कुणीही बैठक घेतली, मी घेतली, माजी खासदारने घेतली किंवा माजी आमदारांनी बैठक घेतली, तर शेवटी ती पक्ष वाढी करताच असणार आहे, पक्षाला विजय मिळवून देण्याकरताच ती असणार आहे. त्यामुळं 1+1 2च होतील आणि त्याचा फायदा पक्षाला होईल. 24 मुलाखतीमध्ये तुम्ही रामदास कदम की अघोरी पूजेच्या दृष्टीने रामदास कदम यांनी केलं होतं, मात्र आता अघोरी पूजेची पूजे करत नाही अशा पद्धतीचा दावा जो आहे तो रामदास कदम यांनी केला आणि बाप दाखवण्याच्या श्राद्धगार अशा पद्धतीचं आव्हान तुम्हाला दिलं. मी रामदास कदमांना धन्यवाद देतो. आता मी अघोरी प्रकारचे धंदे करत नाही असे रामदास कदम बोलले असतील तर बरं झालं. माझ्यामुळे त्यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला असेल तर मला त्याचा आनंद आहे. अनेक वेळा अनेकांना बोललोय, त्यामुळे ते फार गांभीर्याने रामदास कदमांना घेण्याची आवश्यकता नाही. छगन भुजबळ यांच्याप्रमाणे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होऊ नये, त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला होईल असं एक विधान केलं. चांगली गोष्ट आहे.
त्यांनी माझ्याबद्दल जर उदय सामंतांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंदच आहे. अशाच पद्धतीने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या विचारामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तरी निश्चितपणे एकमेकाला आपल्या जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर एकमेकाबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे. त्यांना ही वेगवेगळी मंत्रिपदं मिळाली. मी कधीही त्यांचा द्वेष केला नाही. तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे. ती कशी त्यांनी मिळवली हे त्यांचं कौशल्य असेल, पण मी त्यांचा द्वेष केला नाही. त्यामुळे त्यांनी जर माझ्याबद्दल चांगले विचार त्यांनी व्यक्त केले, मी बघितलं, मी ऐकलं. फक्त ते म्हणाले की भास्कर जाधव म्हणाले की मी पोलिसांच्या गाडीतून पैसे भास्कर जाधवांच्या मतदारसंघात वाटले. मी त्यांच्यावर हा आरोप केलेला नाही. मी त्यांच्याबद्दल असं काही बोललेलो नाही. मी आत्ताही सांगतो की पोलिसांच्या गाडीतून पैसे आणून माझ्या मतदारसंघामध्ये वाटले गेले ह्या आरोपाशी मी ठाम आहे. पण त्याच्यामध्ये मी उदय सामंतही पैसे वाटले असं कुठेही बोललेलो नाही. दुसरीकडे शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत नेहमी चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसात. पण मनसेचे नेते काही ठाकरेंवर टीका करताना किंवा राऊतांवर टीका करताना दिसतात. त्यातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी असं म्हटलं की ठाकरे गटाच्या युती म्हणजे महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधवांच्या मनातलं ओळखलं का, असा त्यांनी एक सवाल केलेला आहे. कुणी? संदीप देशपांडे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणालात की त्यांनी संजय राऊतांच्यावर आमच्या टीका केली, तर संजय राऊत त्यांना सोडतील का असं तुम्हाला वाटतं का? आज सुद्धा सकाळी 9 वाजता कदाचित संजय राऊतांनी त्यांचा समाचार घेतला असेल, नसेल तर उद्या घेतील. परत पुन्हा एकदा काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की ज्यांना जायचंच आहे किंवा ज्यांना डबा लावूनच घ्यायचं ते थांबणार नाही, ते जातील, सत्तेची जाणार तसं काही ते जाणारच असं एक विधान केलं होतं तुमच्या बाबतीत. काय म्हणतात? हे विधान संजय राऊतांनी माझ्या बाबतीत केलेलं नाही. हे विधान करत असताना अजितदादा पवारांबरोबर जे आमदार गेले त्यांच्याबद्दल त्यांनी विधान केलं. आता ते त्यांनी त्यांच्याबद्दल केलं त्याला उत्तर अजितदादा पवारांचे लोक देतील किंवा देणारही नाहीत. आजकाल कोलेमध्ये किती काळ करून 5 वर्षी करावं कसं आहे, हे सरकार इतकं बेमुरवतखोर आहे. या सरकारचा अधिकाऱ्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आता दबाव, प्रशासनावर कुठल्याही प्रकारची वचक राहिलेला नाही. मंत्री नुसते येतात आणि सगळं गुडी छान उत्तम असं करतात आणि निघून जातात. 5 म्हशी त्या शेतकऱ्याच्या मेल्या, तो हा शेतकरीचा इकडे यावं, ह्याच्या चेहऱ्यावर बघा हा किती गरीब माणूस आहे तो. हा हे प्रमोद कदम यांच्या 5 म्हशी लाईटची वायर तार पडून शॉक लागून मेल्या आणि 6वी म्हैस मरणाच्या दारात आहे, ती तडफडते. काय करायचं या गरिबांनी? या नालायक अधिकाऱ्यांना खरं सांगितलं तर उलटे टांगून मारले पाहिजे. ही आम्ही भाषा जेव्हा वापरतो तेव्हा लोक आम्हाला रफ भाषा बोलतात म्हणून सांगतात. अरे तुम्ही वायरला गार्डिंग केलंच नाही. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही तारा जोडता पोलवर तिथं गार्डिंग करावं लागतं. एखादी तार तुटली तर त्या गार्डला ती टच होऊन तिचा प्रवाह खंडित होतो, ती डिस्कनेक्ट होते. ज्या अर्थी ती तार खाली पडली आणि ती जिवंत राहिली म्हणजे त्यातून वीज वाहिनी वाहत राहिली, त्या अर्थी त्या ठिकाणी गार्डिंग झालेलं नाही. आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना खरोखरच उलट टांगून मारलं पाहिजे. पण अधिकारी सुद्धा इतके बेमुरवतखोर झाले, त्यांना मंत्र्यांचा काही वचक राहिलेला नाही. त्याच्याकरता हे असे गरीब शेतकरी जे बिचारे आहेत हे बळी जातात. या माणसाने काय करायचं? मी जाणार आता MSME मध्ये. मागील 2 ते 3 दिवस अशी चर्चा होती की अफवा होत्या की भास्कर जाधव नाराज आहेत. पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं संपर्क कार्यालयात उद्घाटन झालं, त्याला याचं उत्तर समजायचं का? ते आता तुमच्या समजण्यावर आहे. मी काय सांगू त्याच्यामध्ये? आता मी नाराज आहे. आता माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला तुम्ही एवढे मोठ्या संख्येनं आलेत. प्रणव पोळेकरांसारखा खास माझा मित्र रत्नागिरीतून सुद्धा आलेला आहे. या सगळ्या भानगडीमध्ये मी नक्की कुठे आहे ते बघायला. तर माझ्या कार्यालयाचा बोर्ड, माझ्या कार्यालयाचं एकंदरीत स्वरूप हे बघितल्यानंतर मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर नाराज आहे की नाही हे जे कोण आरोप करतात त्यांना जर कळलंच नसेल किंवा कळणारच नसेल तर त्याबाबत मी वारंवार खुलासा करून काही फायदा होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेनेसाठी याही महत्वाच्या आहेत. एकूण राजकीय परिस्थिती पाहता अशा वेळेस तुमच्याकडे मध्यंतरी विदर्भाची जबाबदारी देण्यात आलेली होती.
आता तुम्ही सिंधुदुर्गाची पासून दौरा करणार असं म्हणताय. एकंदरीत पक्षाने तुमच्यावर संपूर्ण कोकणची जबाबदारी द्यावी असं वाटतंय का? किंवा काय द्यावं काय देऊ नये पक्षानं हे पक्षाला मी सांगणारा कोण, आणि पक्षानं द्यावं की न द्यावं हे पक्षानं ठरवायचं. परंतु कालच माझे सहकारी माजी आमदार वैभव नाईक यांचं माझं बोलणं झालं. इथे आमचे संदेश पारकर आणि त्यांचं माझं बोलणं झालं. बाकीचे सगळे आमचे जुने जाणते सहकारी त्यांचं माझं बोलणं झालं. त्यांचं म्हणणं आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथं ताकदीनं उभी आहे, पण त्यांना एका भक्कम आणि तितक्याच ताकदीच्या नेतृत्वाची गरज आहे. आक्रमक नेतृत्वाची गरज आहे, लढवय्या नेतृत्वाची गरज आहे, निर्भीड नेतृत्वाची गरज आहे. आणि म्हणून तुम्ही या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली नाही दिली यापेक्षा शिवसैनिक म्हणून एकमेकाच्या मदतीला जाणं हे शिवसैनिकाचं काम आहे, आणि म्हणून मी त्यांच्या मदतीला जाणारच आहे. पूर्व विदर्भ तर बघणारच आहे, तिकडे जाणारच आहे. त्रिभाषेच्या मुद्द्यावरून सध्या मनसे आणि भाजपची फिक्सिंग आहे का असा सवाल देखील विचारला जातोय. कारण सरकारने याबाबत एक पाऊल मागे कुठेतरी घेतलेलं पाहायला मिळत आहे. संबंधितांची चर्चा करून निर्णय घेऊ असं दादा भुसे यांनी म्हटलेलं. त्याचप्रमाणे राज ठाकरेंची देखील या संदर्भात मुख्यमंत्री भेट घेऊ शकतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस देखील असंच म्हटलं की आम्ही सगळ्यांशी चर्चा करू आणि मगच निर्णय या संदर्भातला. देवेंद्र फडणवीसांसारखा चलाक माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही. तो चांगल्या अर्थानं किंवा वाईट अर्थानं तो अर्थ तुम्ही लावा. मागच्या वेळेलाच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठलीही मराठी भाषेची तिसरी भाषा म्हणून जबरदस्ती करणार नाही, लादणार नाही, हे सांगितलं होतं. त्यानंतर दादा भुसे जे ते शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तो विषय मागे घेतला. आम्ही आता मराठी भाषा ही तिसरी भाषा म्हणून कंपल्सरी जी करणार होतो ते आम्ही करणार नाही असं सांगितलं. गेल्या 8-10 दिवसात काय झालं, कोणाकोणाच्या गाठीबिठी झाल्या मला माहित नाही, मी विचारतोय तुम्हाला. आणि अचानकपणे हा मराठी भाषेचा मुद्दा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणला. महाराष्ट्राला कळतं महाराष्ट्र एवढा आंधळा नाहीये, महाराष्ट्र एवढा दुधखुळा नाही. पण मला माहित नाही की हा बासनात गुंडाळलेला मुद्दा अचानकपणे पुढे का आला, त्याचा शोध तुम्ही पत्रकारांनी घेतला पाहिजे आणि तो तुम्ही घ्याल असं मला वाटतं. राहुल गांधींनी ट्विट केलेलं आहे की गेल्या 6 महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये 20 ते 25% मतदान वाढलेलं आहे. मी मगाशीच सांगितलं ही फार चिंताजनक गोष्ट आहे. कालच वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी जे हायकोर्टामध्ये एक रीट दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की शेवटच्या 2 तासामध्ये 70 लाख ते 60 लाख मतदान वाढलंय. कसं वाढलं, आणि त्याच्यावर हिअरिंग झालं आणि त्याचा निकाल 25 तारखेला लागणार आहे. राहुल गांधींनी हे सगळे पुराव्यानिशी या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली की 5 ते 7 या शेवटच्या 2 तासामध्ये जे मतदान झालं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या मतदानाची आकडेवारी द्या, त्याचं CCTV फुटेज द्या, त्याची सगळी माहिती द्या. तुम्हाला माहित आहे का हे सरकार, या सरकारने ताबडतोब एक कायदा केला, एक नोट निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवली आणि या सरकारने घाई गडबडीत कायदा केला की आता याच्या पुढं निवडणूक झाल्यानंतर झालेलं मतदान, ही मतदानाची पेटी किंवा EVM मशीन याच्यामधली आकडेवारी 45 दिवसात नष्ट करून टाकायची. का? तुम्ही जर स्वच्छ आहात, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही कुठल्याही प्रकारचं काळबेरं केलेलं नसेल तर ही घाई करून कायदा करून तुम्ही का असं, म्हणजे कोर्टामध्ये चर्चा सुरू आहे, विरोधी पक्ष सातत्यानं संशय व्यक्त करतोय, अशा पार्श्वभूमीवर तुम्ही हा कायदा केला, जो कायदा नाही तो कायदा करून 45 दिवसामध्ये तुम्ही ते मतदान आणि त्याचा पुरावा नष्ट करायचा हा जो कायदा केलात. आज ही लोकशाही पूर्णपणे धोक्यात आहे, ही लोकशाही अडचणीत आहे. राहुल गांधी म्हणतात म्हणून त्यांची टिंगलटवाळी केली जाते, पण ते म्हणतायत याची दखल या देशामध्ये घेण्याची गरज आहे. तर महाराष्ट्रातला 70% दूध धंदा जो आहे तो गुजरातच्या कंपन्यांनी पळवलेला आहे. त्यामुळे काय झालं की पुणे, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगरमधले जे स्थानिक ब्रँड आहेत ते कुठेतरी संकटात आलेले पाहायला. असं आहे प्रणवजी की उद्धव साहेब जे सातत्यानं सांगतायत की 2 गुजराती नेते आणि त्यांच्या जोडीला आता 3रा गुजराती नेता अदानी
म्हणजे देशाचे राज्यकर्ते 2 गुजराती नेते आणि 3रा अदानी यांनी महाराष्ट्राचं आणि मुंबईचं संपूर्ण महत्त्व या ठिकाणी कमी करणं, ती खिळखिळी करणं आणि मुंबईला पूर्णपणे या ठिकाणी कंगाल करणं हे यांचं स्वप्नच आहे. त्याचाच हा परिणाम आहे. प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातली गुजरातमध्ये जाते कशी? गुजरातची प्रगती व्हायला आमचा विरोध नाही, पण महाराष्ट्राची प्रगती थांबवून महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झालेले बिझनेस हे महाराष्ट्रातच ठेवण्याच्या ऐवजी ते गुजरातमध्ये नेऊन गुजरातची प्रगती करणं, पर्यायानं महाराष्ट्र खिळखिळा करणं, महाराष्ट्र दुबळा करणं हा जो काही एक दुष्ट हेतू आहे आणि तो दुष्ट हेतू साध्य व्हावा म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं. लोकांना असं वाटतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार पाडण्यात आलं, ते उद्धव साहेबांचे आमदार फुटले म्हणून ते पाडण्यात आलं. ते फोडले गेले. अजितदादा पवारांचा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार गेला कुठं? सुनील तटकरेंची दिवाळी त्या ठिकाणी जेलमध्ये होणार होती, ती गेली कुठं? प्रफुल्ल भाई इक्बाल मिर्चीचे साथीदार होते, ते झालं काय पुढं? झालं काय? प्रताप सरनाईकांच्यावर एवढे आरोप झाले, ते झालं काय? रवींद्र वायकरांच्यावर आरोप झाले, त्याचं झालं काय? नवाब मलिकांच्यावर एवढे आरोप झाले, त्याचं झालं काय? भुजबळ साहेबांच्यावर एवढे आरोप झाले, त्याचं झालं काय? भावना गवळीवर एवढे आरोप झाले, त्याचं काय झालं? त्या ठिकाणी अर्जुन खोतकरांच्यावर आरोप झाले, त्याचं काय झालं? काय झालं काय? अशी 100 उदाहरणं मी देईन. आता सुधाकर बडगुजर ह्यांनी घेतलंय आणि म्हणून जे काही चाललंय ते अतिशय 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 ह्या देशाच्या एकतेला, अखंडतेला आणि पूर्णपणे स्वातंत्र्याला धोका देण्याचंच काम चाललंय. या देशातल्या जनतेनं सावध राहण्याची गरज आहे. उद्धव साहेब जे तळमळीनं, तडफेनं सगळी संकट अंगावर घेऊन जे बोलतायत ते उगाच बोलत नाहीयेत. त्याचा शब्दशः अर्थ समजून घेतला पाहिजे. शिवभोजन जी योजना आहे तिला गेली 6 महिने निधीच मिळालेला नाहीये सरकारकडून. शिवभोजनला निधी नाही, आशा वर्करांना त्या ठिकाणी त्यांचं मानधन मिळत नाही, त्या ठिकाणी श्रावणबाळ योजनेचं मानधन मिळत नाही, संजय गांधी निराधार योजनेचं मानधन मिळत नाही, लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी दर महिन्याचा देणारा हप्ता हा आदिवासी विकास योजनेतून पैसे काढून आणि मागासवर्गीय विकास योजनेतून म्हणजे समाज कल्याण विभागाच्या योजनेतून पैसे काढून दिले जातात. या राज्याचे अर्थमंत्री यांनी भयंकर गंभीर असं एक स्टेटमेंट केलं की ज्याची महाराष्ट्रानं दखल ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे ती घेतली नाही. काय म्हणाले अजितदादा? आम्ही पैसे कोणाला देतोय? आम्ही पैसे आदिवासी विकास योजनेचे पैसे काढून आदि विकास महिलांनाच देतोय. आम्ही समाज कल्याण विभागाचे पैसे काढून समाज कल्याण विभागाच्याच महिलांना देतोय. याचा अर्थ काय? तुम्ही योजना आखताना हे असे वेगवेगळे समाज विभागण्याची योजना आणलीत का? तुम्ही सरसकट सर्वांकरता एक योजना आणलीत. राज्याच्या तिजोरीतून आम्ही पैसे देऊ म्हणून सांगितलं. 46,000 कोटी रुपये राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केली म्हणून सांगितलं आणि तुम्ही आदिवासी विकास योजनेचे पैसे तुम्ही आदिवासी विकास महिलांना देता. समाज कल्याण विभागाचे पैसे तुम्ही समाज कल्याण विभागाच्या महिलांना देता. म्हणजे राज्याची तिजोरी ही आदिवासी समाजाकरता आणि मागासवर्गीय समाजाकरता नाही, फक्त बाकीच्या समाजांकरता आहे का? काय चाललंय काय हे? पण मनाला वाटेल ते बोलायचं आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी आणखीन गंभीर अशा प्रकारचा त्यांनी कोट केलं की अजितदादा पवार बोलले ती आमची सगळ्यांची भाषा आहे, आमचं सगळ्यांचं तेच मत आहे, ते बोलले ते आम्हाला मान्य आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून सध्या वाद पाहायला मिळते. या रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं किंवा राजमाता जिजाऊ किंवा ज्योतिबा फुले यांचं नाव द्यावं अशी सध्या राजकीय पक्षांकडून मागणी होताना पाहायला मिळते. सरकारनं समाजामध्ये वाद लावण्यापेक्षा सरकारला सत्सक विबुद्धीला जे वाटेल ते सरकारने काम करावं. सरकारच्या सत्सक विबुद्धीला जे पटेल त्या पद्धतीनं आणि जनमानसाचा कानोसा घेऊन सरकारनं त्यातला निर्णय घ्यावा. परंतु 3 प्रकारच्या 3 समाजाच्या लोकांना एकमेकाच्या विरोधात भिडवण्याचा हा डाव आहे. थोरले बाजीराव पेशवे हे कोणाचे? राजमाता जिजाऊ हिचा कोणाच्या? आमच्या सर्वांच्या. सावित्रीबाई फुले कोणाच्या? आमच्या सर्वांच्या. पण त्याच्यामध्ये समाजामध्ये वाद लावणं ही जी काही प्रवृत्ती सध्या महाराष्ट्रामध्ये बोकाळले
त्याला सरकारनं आळा घालून त्या ठिकाणी सामंजस्याने हा प्रश्न सोडवावा असं मला वाटतं. प्रभाग रचनेला खासगी सचिवांना जे आहे ते मूळ विभागामध्ये हजर राहण्याच्या नोटीस आहेत ते सामान्य प्रशासनानं दिलेले आहे. सगळ्यात मंत्र्यांचे खासगी सचिवांना असं आहे की मध्यंतरीत मी वाचलं असाल, ऐकलं असाल की कुठल्याही मंत्र्याला आपला ओएडी नेमण्याचा अधिकार सुद्धा नाही. जे केंद्रामध्ये डिक्टेटरशिप सुरू आहे तीच देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची डिक्टेटरशिप सुरू आहे. मी ठरवणार तुमचा पीए कोण येतो, मी ठरवणार तुमचा ओएडी कोण येतो, मी ठरवणार तुमचा सेक्रेटरी सचिव कोण येतो, मी ठरवणार तुमच्या विभागाचा निधी तुम्ही वाटायचा की नाही वाटायचा मला वाटेल. काय झालं उस्मानाबादचं, काय झालं धाराशिवचं, काय झालं स्टे दिला ना तिथल्या ह्याला मुख्यमंत्र्यांनी. त्यामुळं इथं लोकशाही संपलेली आहे. हे मंत्रिमंडळ हे सर्वांचं आपापल्या खात्यामध्ये, तुमचे मित्र आमचेही मित्र आहेत ते उदय सामंतांना एकदा खाजगीत विचारा त्यांच्या खात्याअंतर्गत त्यांना किती अधिकार आहेत ते एकदा त्यांना विचारा खाजगीमध्ये, ते तुम्हाला सांगतील. ते मस्तपैकी ते वेळ मारून नेतात पण त्यांचा सचिव सुद्धा त्यांना नाही बांधिलाय, तो कोणाला बांधिलाय तो विचारा. म्हणजे ते तुमचे जसे मित्र तसे माझे पण आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो ही डिक्टेटरशिप आहे, हे बरोबर नाहीये. मंत्रिमंडळामध्ये प्रत्येक मंत्र्याचे स्वतंत्र अधिकार असले पाहिजेत. आज केवळ आणि केवळ मंत्री म्हणून मिरवतायत, बाकी त्यांना कुठलाही अधिकार नाही. तर पालिका निवडणुकी संदर्भात ज्या प्रभाग रचना आहेत जरा पहिली 4 सप्टेंबर पर्यंत मुदत होती, मात्र आता 6 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे या निवडणुका कुठेतरी पुढच्या वर्षीच होतील की काय अशी शक्यता निर्माण झाली. सरकार फसवतंय. सरकारला हा कारभार पूर्णपणे प्रशासकाच्या हातून हाकलायचा आहे. त्यांना लोकप्रतिनिधी नको आहेत, त्यामुळे ते काही करू शकतील किंवा ते निवडणुका लांबणीवर जात आहेत असं भासवून अचानकपणे निवडणुका सुद्धा घेतील आणि विरोधी पक्षाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करतील. पण आम्ही गाफील नाही आहोत, आम्ही सावध आहोत. आम्ही शेवटचा प्रश्न, चिपळूणच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडले. लक्ष्मीकांत मोदी गेले, उमेश सरकार गेले, सदानंद चव्हाण गेले, पाठोपाठ आता उमेश भोसले गेले. आता चिपळूणच्या शिवसेनेला एक चांगलं नेतृत्व पाहिजे. केव्हाही कोण गेला आणि कोण राहिला म्हणून चांगलं काशेकर चांगलं नेतृत्व पाहिजे असं नाही. शेवटी चांगलं नेतृत्व असेल मग ते एखाद्या व्यवहारामध्ये असेल, एखाद्या व्यवसायामध्ये असेल, एखाद्या संघटनेमध्ये असेल, एखाद्या राजकारणामध्ये असेल, तर शेवटी नेतृत्व चांगलं असेल तर ती संस्था बहरते. तशाच पद्धतीनं राजकारणामध्ये सुद्धा आहे. कोणतरी सोम्यागोम्या उभा करून त्या ठिकाणी पक्ष वाढत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं एखाद्या चांगल्या नेतृत्वाची गरज आहे का? ती आहेच, ती आहेच, नाकाराचं काही कारण नाही. गुहागरचा कार्यकर्त्यांचा मेळावा हो लवकरच घेणार आहे. काल मी आमचे नवीन तालुका प्रमुख खूप चांगले आहेत, बळीराम गुजर त्यांना बोलवलं होतं, प्रतापराव शिंदेना बोलवलं होतं, सुधीरभाऊ शिंदे होते, असे सगळे बरेचसे लोक होते. त्यांनी एकदम खुशीने सांगितलं की जसा ग्वागरचा तुम्ही मेळावा घेतला तसा चिपळूणचा आमचा मेळावा घ्या. लवकरच तो मी मेळावा घेणार आहे. त्याच्यापूर्वी मी सगळ्या शाखा प्रमुखांची यादी मागितली, मी त्यांच्याबरोबर बसणार आहे. काम रचनात्मक झालं पाहिजे, नुसतं हुलाहुल पंढरपूर असं काम होऊन चालणार नाही, ते आपण करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.